नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, आपल्या या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. कथा, कविता ऐकत असतो, ललितबंध, पुस्तकांचा परिचय करून घेत असतो. आज आपल्या भेटीला ज्येष्ठ कवयित्री अस्मिता इनामदार आलेले आहेत. आपण त्यांच्याविषयी, त्यांच्या कवितांविषयी बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार मधुराताई. नमस्ते. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण तुमच्या कवितेनं करूया. आता सुरुवातीला मी एक विनोदीच कविता घेते, पण कवितेचं शीर्षक आहे बँड बाजा वरात. बँड बाजा वरात घेऊन आला नवरा. बँड बाजा वरात घेऊन आला नवरा. वधूपित्याला म्हणाला लग्नाची तयारी करा. तेवढ्यात वधू आली दारात. थांबा म्हणाली तिथेच, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या लगेच. लग्नानंतर जावे लागेल भाजीसाठी बाजारात. लग्नानंतर जावे लागेल भाजीसाठी बाजारात. स्वयंपाकातही करावी लागेल मदत तुझी हातोहात. धुणी भांड्याची सवय घ्यावी लागेल करून. धुणी भांड्याची सवय घ्यावी लागेल करून. बाकीच्याही अटीतून जावे लागेल तरुण. नोकरीवरून आल्यावर दोघेही दमलेले असणार. नोकरीवरून आल्यावर दोघेही दमलेले असणार. तरीही चहा पाण्याची सोय तुलाच बघावी लागणार. सासर माहेरचे पाहुणे येणारच ना कधीतरी. सासर माहेरचे पाहुणे येणारच ना कधीतरी. त्यांच्या स्वागताची सारी तुझ्यावरच जबाबदारी. शॉपिंगसाठी तुझा पगार. शॉपिंगसाठी तुझा पगार माझ्या हवाली करायचा. माझ्या पगाराचे काय विचार नाही करायचा. हे सारे कबूल असेल तरच टाक पुढे पाऊल. हे सारे कबूल असेल तरच टाक पुढे पाऊल. ऐकून साऱ्या अटी नवरोबाची दांडीच गुल. नवरोबाची दांडीच गुल. बरोबर. अगदी आजची जी मुलगी आहे तिचं प्रतिनिधित्व करणारी ही तुमची कविता होती. अगदी अलीकडे लिहिलेली असणार आहे, नाही का? अलीकडे म्हणजे तरी एक 4 महिने झाले असतील. हां, बरोबर. तुमचा जन्म 1945 सालचा, म्हणजे आज जवळजवळ 80च्या घरात आहात. 60हून अधिक वर्ष तुम्ही लिहित्या आहात. तुम्हाला पहिल्यांदा लिहिलेलं काही आठवतंय? कधी लिहिलं किंवा पहिल्यांदा मी मराठी दुसरीत असताना मी पहिली कविता केल्यासारखी मला आठवते. आता सगळी आठवत नाहीये ती, पण त्यावेळेस आम्ही दहिवडीला राहत होतो. शाळा सुद्धा असायच्या नसायच्या त्यावेळेस. खेडेगाव होतं ते दहिवडी, सातारा जिल्ह्यात. आणि चुली होत्या पूर्वी, गॅस वगैरे काही नव्हत्या. मग अशी सकाळी आई चूल पेटवून चहा वगैरे करायची आणि वडिलांना हाक मारायची. तर नेमके आता कपात चहा ओतल्या की माझ्या वडिलांना सवय होती बाहेर जायचं, लगेच बाहेरच्या खोलीत. ते उठून गेले. तेवढ्यात माझ्या डोक्यात आलं, मी आपल्या 2 ओळी केल्या की चहा ओतला बाहेर गेले. चहा ओतला बाहेर गेले. आई माझी रागवत गेली आणि मी मात्र तिच्याकडे बघत राहिले. बर, एवढंच आठवतंय. पुढं काय केलं काय हे लक्षात नाही. पण तेव्हापासून मला जरा कवितेची आवड आहे. हे माझ्या डोक्यात आलं की आपल्यात कल आहे, थोडंसं लिहायला आपल्याला जमेल. मग त्याच्यानंतर शाळेमध्ये वगैरे काही फारसं पण नाही, पण साधारण हायस्कूलमध्ये गेल्यावर 5वी नंतर गॅदरिंगला कविता किंवा हस्तलिखित असायचं प्रत्येक वर्गाचं शाळेचं. तर त्याचं एक दर आठवड्याला आमचं एक भित्तीचित्र लावायचं. त्याच्यात काहीतरी असं लिहायचे मी, थोडेसे विनोद, थोड्याशा छोट्या छोट्या अशा चुटके, कविता करत होते मी. पण तेव्हापासून आवड. आणि ही तसं म्हटलं, हेरिटेज जर म्हटलं तर माझ्या आईला कविता करायची खूप आवड होती. तिची 2 पुस्तकं वगैरे तिची झाली होती. प्रातिनिधिक मध्ये तिच्या खूप कविता असायच्या. तेच बहुतेक माझ्या रक्तात उतरलेला असा. बरोबर. आणि तो संस्कार हळूहळू घरात पण होता. मग त्यावेळी हे तुम्ही लिहित होतात अगदी शालेय स्तरावर. तर शाळेतले शिक्षक, घरातले आई बाबा किंवा इतर नातेवाईक यांचा कसा मग पाठिंबा त्यावेळी होता? पाठिंबा असायचा. उलट सगळे कौतुक करायचे. आणि त्याचबरोबर काही चुकत असेल, कुठे एखादी माझ्या नीट येत नसेल कविता, कारण त्यावेळेस कसं एवढी काय आपली विचारधारा प्रगल्भ नसती. बरोबर. त्यामुळे नुसतं मनात आलेले विचार कागदावर लिहायचे, एवढीच एक प्रवृत्ती असायची. मग त्याच्यात माझे एक मराठीचे सर होते, दवी केसकर. ते माझे शिक्षक मराठीचे. मग ते मला नेहमी मार्गदर्शन करायचे. विद्या ही अशी ओळ, ही अशी नको होती, हे शब्द असे नकोत, ह्याच्यासाठी हा शब्द चपखल बसत नाही, तू बदल. म्हणजे त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं शाळेत असताना. बरोबर. आणि त्यामुळे ती कविता लिहिण्याचा एक संस्कार तुमच्यावर होत गेला. बरोबर. मग पुढं कसं काय हा प्रवास तुमचा जास्त प्रगल्भतेनं कधी सुरू झाला? कॉलेजमध्ये गेल्यावर. बर, मग कॉलेज कुठलं तुमचं? कॉलेजमध्ये त्या वडिलांच्या बदल्या व्हायच्या, त्यामुळे मी पुण्याला MES कॉलेजमध्ये, आता गरवारे कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज,
त्याच्यानंतर वाईला जे किसनवीर कॉलेज आहे तिथं होते आणि लास्ट इयरला सांगलीत विलिंग्डनला आले मी. म्हणजे सगळीकडे तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये आणि तिथे असणारे उत्तम प्राध्यापक हो. तुम्हाला मिळाले हो असणार. हो नक्कीच. हो ना, त्या काही आठवणी आहेत? वाईच्या कॉलेजमध्ये असं होतं की एक त्यांनी स्पर्धा ठेवली होती. तोपर्यंत मी स्पर्धेत भाग घेतलेला नव्हता. विषय माझा होता इंग्लिश, मेन इंग्लिश होता, सबऑर्डिनेट पण इंग्लिशच ठेवलं होतं मी, मराठी नव्हतं घेतलं त्यावेळेस मी. तर त्यांनी एक अशी स्पर्धा ठेवली होती की मराठीमध्ये की त्या कवितेमध्ये तुमच्या आसपासच्या सगळ्या जागा आल्या पाहिजेत किंवा तुम्ही राहता तिथलं वैशिष्ट्य काय आहे, तुमच्या तिथे काय आहे, लोक कसे आहेत, काय आहे ते. पण सांगायची गोष्ट म्हणजे त्या स्पर्धेत मला 2रा क्रमांक आला. काय झालं की आता मला उर्मी आली एक की काही नाही, आपण कुठल्याही विषयावर लिहू शकतो, काहीही करू शकतो, शब्दात आपण काव्यात बांधू शकतो, गद्यात नसलं तरी पद्यात बांधू शकतो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे कॉलेज लाईफ आपल्याला माहिती आहे त्यावेळेस नुसतं अभ्यास म्हणजे अभ्यास, एकच करमणूक. TV नव्हते, सिनेमा फार तर क्वचितच बघत होतो आम्ही. वाचनाचा नाद मला खूप आहे, त्यामुळे लायब्ररी आणि मी हे माझं आमचं अतूट नातं होतं, अजूनही आहे. अजून 4 ठिकाणी माझी नावं आहेत लायब्ररीत सांगलीतल्या. 10 ते 12 पुस्तकं माझ्या घरात असतात, कविता संग्रहापासून काथा कादंबऱ्यापर्यंत सगळे. आणि त्यामुळे मग माझं विचार करण्याची प्रवृत्ती वाढत गेली आणि माझ्या कविता सगळ्या प्रेम कविता व्हायला लागल्या. आणि दुसरं म्हणजे त्यावेळेस माझा जोडीदार मला भेटला आणि मग आमच्या ती लव्ह स्टोरी चालू झाली आणि मग त्या सगळ्या कविता त्याच्यावरच आल्या. म्हणजे माझं एक जे कविता अंतरीच्या म्हणून जे एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्या सगळ्याच्या सगळ्या प्रेम कविता आहेत आणि त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त त्याच्यावर लिहिलेल्या आहेत. अच्छा, मग एखादी त्यातली आता आठवतीये? हो आहे की. अभिसारिका म्हणून एक कविता आहे. अभिसारिका म्हणजे प्रेयसी, प्रियकराला भेटायला जाण्याची जी आतुरता आहे तर अशीच आहे. आभाळ चांदण्यांचे बहरून आज आले, वेड्या क्षणात एका मन बंदिवान झाले. आभाळ चांदण्यांचे बहरून आज आले, वेड्या क्षणात एका मन बंदिवान झाले. होती पुरी पहाट दवबिंदू जाहलेली, अभिसारिका तशी मी विरहात नाहलेली. होती पुरी पहाट दवबिंदू जाहलेली, अभिसारिका तशी मी विरहात नाहलेली. राहू नको दुरी तू मन सैर भैर झाले, वेड्या क्षणात एका मन बंदिवान झाले. वेड्या क्षणात एका मन बंदिवान झाले. देहावरी थरारे हलकेच तो शहारा, जेव्हा तुझ्या मनाने केलास तू इशारा. काहीच आकळेना नाते कसे जुळाले, वेड्या क्षणात एका मन बंदिवान झाले. फुलण्यास या कळीला तो अंत पाहवेना, घेई मिठीत सखया आवेग साहवेना. फुलण्यास या कळीला तो अंत पाहवेना, घेई मिठीत सखया आवेग साहवेना. भिजवून टाक तनुला गात्रात गीत बोले, वेड्या क्षणात एका मन बंदिवान झाले. आभाळ चांदण्यांचे बहरून आज आले, वेड्या क्षणात एका मन बंदिवान झाले, मन बंदिवान झाले. वा, फारच छान. हा जो कवितांचा लेखनाचा प्रवास होता, तुम्ही इंग्रजी विषयातली पदवी घेतलीत आणि इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला, त्याचा प्रभाव मग तुम्हाला असं वाटतं का तुमच्या लेखनावर झाला? हां, तसं होतंच. आणि विलिंग्डनला त्यावेळेस आम्हाला मदन हातकणंगले सर होते इंग्लिशला, चॉसर वगैरे त्यांनी शिकवलं आम्हाला त्यावेळेस. म्हणजे इंग्लिश ही भाषा किती सोपी आहे, आपल्याला उगीचच अवघड वाटते आणि ती व्यवस्थित त्याचं विवरण करून सांगण्याचं उत्तम मार्गदर्शक म्हणजे हातकणंगले सर होते. मग त्यावेळेस सुद्धा एक माझी कविता होती की आम्ही पासआउट होऊन बाहेर पडलो ह्याच्यातून डिग्री घेऊन. मग त्यावेळेस गेले ते दिवस नेहमी राहिलं त्या आठवणी असं म्हणतो, तशी पण एक कविता मी केलेली होती. बरं, कोणती आहे बरं ती? शीर्षक आहे ते दिवस. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, जेव्हा तेव्हा मनामध्ये दाटून यायची गाणी.
पहिले प्रेम, नाथ माधव, पण लक्षात कोण घेतो, त्यावेळेस आम्ही फक्त साहित्यच जगत होतो. शेक्सपियर, बायरन, कीट्स आणि शेले. शेक्सपियर, बायरन, कीट्स आणि शेले कितीही वाचले तरी मनातून नाही गेले. नाटक, सिनेमा कधीतरी, नव्हते दूरदर्शन. वाचन वाचन आणि वाचन हेच आमचं मनोरंजन. नाटक, सिनेमा कधीतरी, नव्हते दूरदर्शन. वाचन 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 हेच आमचे मनोरंजन. शाळा कॉलेजमधून तेव्हा अभ्यासाशिवाय काही नव्हते. शाळा कॉलेजमधून तेव्हा अभ्यासाशिवाय काही नव्हते. आज मात्र अभ्यास सोडून सर्व काही असते. निसर्गसुद्धा त्यावेळचा होता आज्ञाधारक. निसर्गसुद्धा त्यावेळचा होता आज्ञाधारक. आज फक्त प्रदूषणाची हवा आहे बाधक. जुने ते सोने एवढेच आता म्हणायचे. अशा सगळ्या आठवणींवर आम्ही आता जगायचे. अशा सगळ्या आठवणीवर आम्ही आता जगायचे. खरंय. हे लेखन करत असताना तुम्हाला आता लक्षात आलं की आपण लिहू शकतो, चांगलं लिहू शकतो, तर त्या दृष्टीनं अधिक सजगपणे तुम्ही त्याच्याकडे कधी बघितलं आणि काय काय त्यासाठी प्रयत्न केलेत? साधारण हे लग्न वगैरे ठरलं, लग्न झालं, एकत्र कुटुंब होतं, त्यामुळं मला फारसा वेळ मिळतच नव्हता काही लिहायला वगैरे. असा अर्धा ताससुद्धा मिळत नव्हता. म्हणजे ॲक्च्युअल काही काही वेळेला तर मी कविता लिहित होते हे सुद्धा मी विसरून गेले होते. त्यामुळं मध्ये माझं बरेच वर्ष कविता लिहिणं थांबलं होतं. तर मग जवळजवळ 10 वर्षांनी माझ्या परत कविता करायला मला वेळ मिळाला. म्हणजे खरं तर त्यावेळेस मग काहीतरी असं लिहायचा प्रयत्न करायची. पण बरेच दिवस प्रतिभा रुसल्यासारखी झाली होती. पण तिला मी हलवून जागी केलीच आणि मग सुरुवात केली परत. मग ते आज तागायत मी आता लिहिते. बरोबर. मग हा मधला 10 वर्षाचा काळ तुम्हाला खूप अस्वस्थ करणारा पण असेल. हो, अस्वस्थ करणारं म्हणजे एकतर दुसरं काहीच नाही वाचनाशिवाय. 10 वर्षानंतर लिहायला सुरुवात केल्यानंतर मग मात्र तुम्ही गांभीर्यानं लिहायला सुरुवात केली. हो, तोपर्यंत संमेलनं वगैरे व्हायला लागली, कवी संमेलनं वगैरे. मग त्याच्यानंतर आपली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पण जावं असं वाटायला लागलं. मग काही ठिकाणी मी कविता पाठवल्या, त्यांना त्या आवडल्या. मग निमंत्रित कवयित्री म्हणून पण 7-8 ठिकाणी मी जाऊन आलेली आहे. ज्येष्ठ कवयित्री अस्मिता इनामदार यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आत्ता आपण ऐकला. श्रोतेहो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला, मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.